तिकडे बारामतीत सकाळपासूनच ईडीची छापेमारी सुरू आहे। पहाटे 5 वाजल्यापासून ईडीची ही छापेमारी सुरू आहे। आनंद लोखंडेच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे। आनंद लोखंडेवर नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। गरीब लोकांना फसवून त्यांच्या नावावर कर्ज काढल्याप्रकरणी बारामतीमधील आनंद लोखंडेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। आनंद लोखंडेने बोगस कंपन्या काढून अनेक लोकांची फसवणूक केली होती। लोखंडे हे आमदार रोहित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात आहेत। तर या संदर्भात घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। बारामती तालुक्यात आज सकाळपासून ईडीने छापेमारी सुरू केली आहे। बारामती तालुक्यातील जळोची, खाताळपट्टा आणि झारगडवाडी या परिसरामध्ये खरं तर ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत। आपण पाहू शकता हे आहे झारगडवाडीमधील सतीश कुलाळे यांचं घर। या ठिकाणी खरं तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जो शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांच्या पुतण्याने एक FIR दाखल केली होती। या FIRच्या अनुषंगानं खरं तर या संदर्भात चौकशी केली जात आहे। या FIRमध्ये जवळपास आनंद सतीश लोखंडे यांनी जवळपास 104 कोटीची फसवणूक केली असल्याची तक्रार या ठिकाणी त्यांच्याकडून खरं तर देण्यात आली होती। आणि याच संदर्भात आज वाघोली पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता। यानंतर बारामती तालुक्यातील जळोशी असेल, जळोशी येथील आनंद लोखंडे, सतीश लोखंडे, यानंतर सविता लोखंडे, विद्या लोखंडे या संदर्भात या सगळ्या त्याच्या कुटुंबातील सदस्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर आनंद लोखंडे हा रोहित पवारांचा अतिशय निकटवर्ती कार्यकर्ता मानला जातो आणि रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये लाखो कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी खर्च करून आनंद लोखंडेंच्या माध्यमातून खरं तर शाळा, काही गणवेश वाटप असे बांधून देण्यात आलेले आहेत। या संदर्भातले काही डॉक्युमेंट आहेत। खरं तर ही जी काही FIR आहे आपण पाहतोय हे तानाजी सावंत यांच्या पुतण्याने खरं तर वाघोली पोलीस स्टेशन येथे दाखल केलेले आणि याच FIRच्या अनुषंगानं आणि विविध शेतकऱ्यांच्या आनंद लोखंडे यांच्या माध्यमातून खरं तर कर्ज प्रकरण काढण्यात आली होती आणि या कर्ज प्रकरणावरून अनेक शेतकऱ्यांवरती दबाव आला होता। अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवरती खरं तर बोजा चढण्यास सुरुवात झाली होती। मात्र या संदर्भात काही लोकांनी तक्रारी केल्यानंतर कुठेतरी हे प्रकरण थांबलं होतं। मात्र आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात कसून चौकशी केलेली आहे। यामुळे या संदर्भात आनंद लोखंडे ज्यांचा निष्ठावंत किंवा निकटवर्तीय जो कार्यकर्ता मानला जातो या संदर्भात या सगळ्या प्रकरणाची इथून खरं तर चौकशी केली जाणार का असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।